माझी बारामतीची 12चीच आहे, आता बारामतीची 12चीच राहणार नाही. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी नव्याने निर्माण करण्यात आलेल्या दक्षिण चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मेदनकरवाडी परिसरात आम्ही इथले भाई आहोत असे ओरडत खंडणीची मागणी करत दहशत माजवणाऱ्या टोळीने एका व्यावसायिकावर दगडफेक करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. आरोपींनी फिर्यादीला अश्लील शिवीगाळ करत मारहाण केली आणि त्यांच्या दिशेने दगड भिरकावले. भांडण सोडवण्यासाठी आलेल्या काही जणांच्या डोक्यातही दगड घालून त्यांना गंभीर जखमी केले. या दहशतीमुळे स्थानिक व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद केली होती. पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली असून इतर 5 आरोपींचा शोध सुरू आहे. मेदनकरवाडी तालुका खेड गावाच्या हद्दीतील बापदेव वस्ती या ठिकाणी 7 जणांच्या टोळक्याने अक्षरशः दहशतीचा थरार केला. दगडाने व कुकरने मारहाण करून चौघांना जखमी केले. प्रवीण कुंभार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाकण दक्षिण पोलीस ठाण्यात 5 अल्पवयीन मुलांसह 7 जणांवर गुन्हा दाखल करून काही जणांना ताब्यात घेण्यात आलं. या प्रकरणी सत्यम कड, विराज कड, राहणार कडाची वाडी तालुका खेड यांच्यासह 5 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आलं. मेदनकरवाडी गावाच्या हद्दीत रात्री 8च्या सुमारास बापदेव वस्ती येथे फिर्यादी प्रवीण कुंभार हे रस्त्यावरून चालले होते. त्यावेळी आरोपींनी कुंभार याची मोटार अडवली. आम्ही इथले भाई आहोत, तू इथून कसा काय चालला, या रस्त्याने तू जायचे नाही, आमचे कोणी वाकडे केले तर एकेकाला पाहून घेऊ असे म्हणून जबर मारहाण करण्यात आली. जीवे मारण्याच्या उद्देशाने दगड भिरकावले गेले. यावेळी भांडणे सोडवण्यासाठी आलेल्या गणेश शेलार आणि प्रतीक शेलार या दोघांना देखील दगडाने मारहाण केली. यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या हसरत मोहम्मद हवारी या तरुणाला विचारले, आम्हाला ओळखत नाही का? त्याने नाही असे सांगितल्यानंतर त्यालाही जबर मारहाण केली. तसेच फिर्यादी कुंभार राहत असलेल्या घरात जाऊन एकाला कुकरने मारहाण केली. या संपूर्ण परिसरात दहशत निर्माण करत रस्त्यावर असलेल्या दुचाक्यांची तोडफोड करत बसच्या काचा फोडल्या. या टोळक्याच्या भीतीमुळे परिसरातील नागरिकांनी आपली दुकाने आणि घरे बंद करून घेतली होती. गुंडांच्या या दहशतीने नव्याने निर्माण झालेल्या पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या 3ऱ्या दिवशी सोमवारी दिनांक 19 जानेवारी रोजी 13 उमेदवारांनी 14 नामनिर्देशन पत्र दाखल केल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांत अनिल दौंडे यांनी दिली. आतापर्यंत 180 पेक्षा जास्त नामनिर्देशन पत्राची विक्री झाली. गेल्या 2 दिवसात पंचायत समितीसाठी 3 आणि जिल्हा परिषदेसाठी 2 अर्ज अपक्ष उमेदवारांनी दाखल केले होते. 3ऱ्या दिवशी सोमवारी दिनांक 19 जानेवारी रोजी मेदनकरवाडी गटातून गणेश सर्जेराव अरगडे अपक्ष, दत्तात्रय नारायण जरे अपक्ष, विनोद पोपट टोपे अपक्षासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट, पिंपळगाव तर्फे खेड गटातून विष्णुदास बाजीराव थिटे भाजपा, वाडा गटातून सुधीर मधुकर भोमाळे अपक्ष असे 7 उमेदवारी अर्ज दाखल झाले. खेड पंचायत समितीच्या गणासाठी रेटवडी गणातून दिलीप राजाराम डुबे अपक्ष, कडूस गणातून चांगदेव ज्ञानेश्वर ढमाळे अपक्ष, पंडित लक्ष्मण मोडवे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट, प्रेमनाथ नामदेव तुपे शिवसेना, मरकळ गणातून भगवान महादू लोखंडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट, पिंपळगाव तर्फे खेड गणातून वैशाली विष्णुदास थिटे भाजप, वाफगाव गणातून अजय जयराम चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट आणि काळूस गणातून दत्तात्रय नारायण जरे अपक्ष असे 8 उमेदवारी अर्ज दाखल झाले. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने इच्छुक उमेदवारांनी एकत्रित येत बाजार समिती आवारात प्रचार मेळावा घेत शहरातून वाडा रस्त्याने वाजत गाजत पायी रॅली काढत जोरदार शक्ती प्रदर्शन केले. दरम्यान काही इच्छुक उमेदवारांना वेळेअभावी नामनिर्देशन दाखल करता आले नाही. त्यामुळे उमेदवारी दाखल करण्यासाठी राजगुरुनगर शहरात 2 दिवस मोठी गर्दी होणार असल्यानं शहरातील नागरिक आणि शालेय मुलांना वाडा रस्त्यावरील होणाऱ्या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागणार आहे. राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या प्रचार मेळाव्याला शिंदे सेनेच्या तालुक्यातील काही प्रमुखांनी हजेरी लावल्यानं राष्ट्रवादी व शिंदे शिवसेना यांनी भारतीय जनता पक्षाला बाजूला ठेवत युती केल्याचे संकेत दिल्याची चर्चा खेड तालुक्यात रंगली आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर खेड तालुक्यात उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यास सुरुवात केली आहे. अनेक उमेदवार अखेरच्या 2 दिवसात भव्य मिरवणूक काढत राजगुरुनगर येथील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात अर्ज दाखल करणार आहेत. जिल्हा परिषद निवडणुकीत उमेदवारी ऑफलाईन अर्ज दाखल करण्याचे शेवटचे 2च दिवस राहिले आहेत. पक्षाची अधिकृत उमेदवारी न मिळाल्यास कुंपणावरून उडी मारण्याच्या तयारीत अनेक मंडळी आहेत. काही उमेदवारांची आपापल्या पक्षाकडून उमेदवारी निश्चित झाली असली तरी अनेकांना अजूनही आपल्या उमेदवारीबाबत स्पष्टता नसल्याने त्यांची धाकधूक वाढली आहे. जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचार जल्लोषात सुरू झालाय.
भोंग्यांचा आवाज गावोगावी घुमू लागल्याने 10वी आणि 12वी बोर्डाच्या विद्यार्थ्यांची चिंता वाढली आहे. खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील विरहाम गावात सकाळी 8च्या सुमारास 2 बिबटे आढळून आल्याचे स्थानिकांनी व्हिडिओ पाठवून कळवले आहे. दगडी खाली दिसला आता का दिसला बरं काय दिसत ना आता झूम केला ना आता पुरा पुणे नाशिक महामार्गावर दररोज सायंकाळी 4:30 ते रात्री 8:30 पर्यंत कुरुडी फाटा येथे मोठी वाहतूक कोंडी होते. याचा फटका या मार्गावरून जाणाऱ्या राज्याच्या अनेक प्रमुख नेत्यांना देखील बसत असल्याचे चित्र सोमवारी 19 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी पाहायला मिळाले. वापगाव रेटवडी जिल्हा परिषद गटातीच्या शिवसेना शिंदे पक्षाच्या अधिकृत उमेदवार रोहिणीताई गणेश थिगळे या मंगळवार दिनांक 20 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता तमाम समर्थक कार्यकर्त्यांच्या आणि नागरिकांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. आंबील बीज निमित्त धर्मरायाला प्रसाद म्हणून खेड तालुक्यात घरोघरी भाकरीचा, चपातीचा, मलिदा, हरभरा, मेथीची भाजी आणि आंबीलसह गव्हाच्या पिठाचा ठम दिवा घरोघरी करण्यात आल्याचे चित्र सोमवारी 19 जानेवारी रोजी पाहायला मिळाले. खेड तालुक्यातील कडूसजवळील रानमळा येथे रामनगरमधील ठाकरवाड्यातील संदीप शांताराम गावडे आणि अनिता संदीप गावडे यांच्या घराला आग लागून यांचे खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले होते. माऊली सेवा प्रतिष्ठानच्या वतीने या कुटुंबाला 7,000ची आर्थिक मदत करण्यात आली. कुरुळी आळंदी जिल्हा परिषद गटातील कुरुळी गावठाण येथील महिलांसाठी आयोजित हळदी कुंकू समारंभ विनयाताई सुधीर मुंगसे यांच्या उपस्थितीत यशस्वीपणे पार पडला. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग दर्शवला. या भागातील महिलांनी यावेळी विविध सामाजिक व स्थानिक विकासाशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा केली. यावेळी परिसरातील महिलांशी थेट संवाद साधला आणि त्यांच्या अपेक्षा, अडचणी व समस्या समजून घेतल्याचे विनया मुंगसे यांनी सांगितले. कुरुळी परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी महिलांची सक्रिय भूमिका आणि सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. महिलांच्या सहभागातूनच स्थानिक समाजात सकारात्मक बदल घडवता येतील अशी आशा यावेळी त्यांनी व्यक्त केली. यावेळी विनया सुधीर मुंगसे यांनी स्थानिक नागरिक व कार्यकर्त्यांचे आभार मानले व भविष्यातही अशाच सकारात्मक सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक स्वीप अंतर्गत खेड तालुक्यात विविध उपक्रमातून जनजागृती अभियान राबवण्यात येत आहे. मतदान जनजागृती पथकाने तिन्हेवाडी, तुकई, भांबूरवाडी, जैदवाडी परिसरात अपंग व्यक्ती, शेतकरी, कामगार यांच्याशी संवाद साधून जनजागृती केली. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीवर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी लक्ष केंद्रित केले आहे. त्या पार्श्वभूमीवर पक्ष बळकट करण्यावर भर दिला जात असून भाजपच्या जिल्हाध्यक्षांना अजित पवारांनी पक्षात प्रवेश दिला आहे. वराळे तालुका खेड जिल्हा पुणे येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सोमवारी 19 जानेवारी 2026 रोजी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर म्हणजेच 1999 मध्ये शरद बुट्टे यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष म्हणून पक्षात कामाला सुरुवात केली होती. त्यानंतर जिल्हा परिषदेत निवडून आल्यानंतर पहिल्याच टर्ममध्ये त्यांना कृषी आणि पशुसंवर्धन खात्याचे सभापती करण्यात आले होते. नंतरच्या काळात काम करूनही विधान परिषदेसाठी संधी न मिळाल्यानं त्यांनी 2014च्या दरम्यान राष्ट्रवादी सोडत भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपनेही त्यांना काही काळ उत्तर पुणे जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी दिली होती. आता बुट्टे जिल्हा परिषद निवडणुकांच्या धामधुमीत पुन्हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. बुट्टे पाटील यांच्या वराळे या गावी कार्यकर्ता मेळाव्यात अजितदादांच्या उपस्थितीत त्यांनी तमाम कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. दरम्यान महापालिका निवडणुकीत निराशाजनक कामगिरी राहिल्यानंतर अजित पवारांनी आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले आहे. शरद बुट्टे पाटील यांचा पक्षप्रवेश त्याचाच एक भाग आहे. वराळे येथे जाहीर मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, शरद बुट्टे पाटील आणि त्यांच्या असंख्य सहकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
बुट्टे यांना इतर पक्षाने बोलावलं. त्याचा फायदा जेवढा घेता येईल तेवढा त्यांनी घेण्याचा प्रयत्न केला असे म्हणत अजित पवारांनी भाजपला अप्रत्यक्षपणे खडेबोल सुनावले. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचे गणित मांडताना उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, आपले 73 जिल्हा परिषद सदस्य आहेत, आपल्या 13 पंचायत समिती आहेत. सगळ्यात मोठी पंचायत समिती 16 सदस्यांची खेडची आहे. तशीच आमची जुन्नरची देखील 16ची आहे. मला वाटतं इंदापूरची बहुतेक 16चीच आहे. माझी बारामतीची 12चीच आहे. या विधानानंतर उपस्थित सगळे हसले. 12चा अर्थ आता बराच काही निघतो. आता तुम्ही हसताय, बारामती 12चीच राहणार ना, असे अजित पवार हसत हसत म्हणाले. विभागाच्या जिल्हा परिषदेचे कार्यक्षम जिल्हा परिषद माजी सदस्य माजी सभापती शरदभाऊ मुंडेवाडी यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश होतोय. एकदा जोरदार टाळ्यांमध्ये भाऊचं स्वागत करूया. आज शरद बुट्टे पाटलांनी आणि त्यांच्या असंख्य सहकारी मित्रांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. खरं तर ही त्याची घर वापसी आहे असं मी स्वतः समजतो. कारण पक्षाच्या स्थापनेपासून मला आठवतंय एक युवा कार्यकर्ता म्हणून तुम्ही जर ते जुने फोटो बघितले तर तुम्ही म्हणाल काय हा खरंच शरद बुट्टे पाटील आहे का, लोकांना ओळखता पण येणार नाही. पण बाबांनी सुनीताताईंशी लग्न केलं. सुनीताताईंनी एवढं त्याला गोडधोड खायला घातलं की गडी कुटकुटीतच झालं. काय तर त्याच्यामुळं गमतीचा भाग जाऊ द्या. परंतु युवा कार्यकर्ते मी अनेक जोडण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यातून तो पक्षाशी जोडला गेला. त्याच्यावर खेड तालुक्याच्या युवक अध्यक्षपदाची पण जबाबदारी आम्ही दिली. त्यानं तिथं चांगलं काम केलं. त्याच्या जोरावर त्याला 2 वेळेला जिल्हा परिषदेमध्ये सदस्य म्हणून आपण केलं. मला आठवतं सुनील आता मला सांगत होता त्यावेळेस मला वाटतं मी 99 ते 2004ची गोष्ट होती. मी तिथला पालकमंत्री होतो. कुठला? आपल्या सातारचा. आणि सकाळी सकाळी माझ्याकडे आले, दादा काही करून शरदला तुम्ही कृषी सभापती काहीतरी सभापती पद द्या. ते म्हणलं ठीक आहे मी करतो, तुम्ही जावा. ते म्हणले नाही दादा कशावरून होईल. म्हणलं माझा शब्द आहे जावा. मग ते गेले आणि मग ते शरद तिथं त्या ठिकाणी झाला आणि त्याने कृषी आणि पशुसंवर्धन सभापती म्हणून तसंच त्याला गटनेता पण केलेला होता. आपल्या पक्षाचा एक गटनेता असतो जिल्हा परिषदेमध्ये, तेही काम त्यानं चांगलं केलं आणि त्याला जी जी जबाबदारी दिली ती त्याने चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी पार पाडली. आणि ते खऱ्या अर्थाने तो पहिल्यापासून आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याच तालमीमध्ये तयार झालेला एक मल्ल आहे. आणि पक्षाने दिलेली जबाबदारी त्यांनी नेहमीच प्रत्येक जबाबदारी अतिशय चोखपणे पार पाडण्याचा प्रयत्न केला. मागच्या काही काळापासून काही कारणानं तो पक्षापासून दुरावलेला गेलेला होता. मात्र आज पुन्हा तो आपल्या परिवारामध्ये स्वग्रही होतोय, येतोय, याचा मला पण आनंद आहे. तो एक प्रभाकर होते. अनेकदा दिलीपराव मोहिते पाटील होते. मध्ये एकदा सुरेशला 5 वर्षाची संधी. परंतु तसा बघितलं तर सुरेश गोरे हा मी राष्ट्रवादीतच तयार केलेला कार्यकर्ता. त्याला जिल्हा परिषद पण दिली, उपाध्यक्ष पण मी केलेला होता. परंतु काही कारणांनी तो माझ्यापासून बाजूला गेला. आताचे तुमचे आमदार मला येऊन एवढं गोडगोड 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 बोलतात. पण म्हणलं नुसतं गोडगोड बोलून चालणार नाही, शेवटी काम पण झालं पाहिजे. त्याचा उल्लेख त्या दोघांनी केला. आज काय आमदारकीची निवडणूक नाही, त्याच्यावर तिथं बोलून मी तुमचा वेळ किंवा टीका टिप्पणी करू शकत इच्छित नाही. पण पक्षाची स्थापना झाल्यापासून ह्या खेड तालुक्यात माझ्या राजगुरुनगरच्या परिसरांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठी ताकद दिली, प्रेम दिलं. आपले 73 जिल्हा परिषदेचे सदस्य, आपल्या 13 पंचायत समिती आहेत. सगळ्यात मोठी पंचायत समिती माझी राजगुरुनगर खेडची आहे, 16ची. तशीच आमची जुन्नरची आहे, 16ची. आणि मला वाटतं इंदापूरची बहुतेक आहे 16ची. या 3. माझी बारामतीची 12चीच आहे. कारण माझ्या इथं आता 12चा अर्थ परत काही देतो. आता बारामतीची 12चीच राहणार नाही. तर तो गमतीचा भाग जाऊ. परंतु अशा सकाळी बसलो होतो, आपले राजगड नाव दिलं मेल्याला, त्यांची तर 4चीच पंचायत समिती आहे. सुधीर इथं बसले त्याची 6ची आहे. म्हणजे अशा कमी जास्त आहेत. पण त्याच्यातून आपण खूप काही काम करू शकतो. कारण आता काय झालं, बहिणीने आर्थिक मदत केली भावाला, त्याचं जमलं. तिचे उपकार फेडायचं काम म्हणली इथं उमेदवारी द्यायची. अरे तिथं महिला होती ना उमेदवारी द्यायला. त्या मतदारसंघामध्ये तो महिला राखीव मतदारसंघ आहे ओपनचा. तिथं जर तो ओपनचा चिमणीचा मतदारसंघ होता तिकडचा,
मग तिथं काय उभी केली? तिथं का उभी केली नाही? वाईट मतदारसंघात तुम्ही कशा करता आणली? कारण इकडचे लोक गरीब आहेत, सहज आपण विकत घेऊ शकतो, इतकी स्वस्त आहेत. आणि पठ्ठ्यात 6 वेळा आमदारकीच्या निवडणुका लढवल्यात. पाहिजे आंबेठार मतदारसंघाला जेवढा दिली पुढची ओळखतो तेवढा तू ओळखत नाही. कधी टांगा पलटी करते तर पत्ता लागणार. आता ठरलंय ना टांगा पलटी करायचं, फक्त आणे तो म्हणा. शेवटच्या दिवशी घड्या एवढंच लक्षात ठेवा. त्या ठिकाणी एबी फॉर्म देणं, उमेदवार जाहीर करणं अधिकार अजितदादांचा आहे. मी त्याच्यावर काही बोलणार नाही. पण माझी पत्नी सुनीता बुट्टे पाटील असेल, ती गेली 5 वर्ष इथं बामाई महिला सक्षमीकरणातून काम करते आहे. महिला सभागृहात जाणार आहे. ज्या वेळेला महिलेला मर्यादा आहे, ती उत्तम भाषण करते, प्रशासन जाणीव आहे, 1100 विद्यार्थ्यांची शाळा चालवते, MA BEd आहे. परंतु तरी देखील जर आपल्या भामाखोऱ्यात राहिलेलं डेव्हलपमेंटचं काम करायचं असेल तर आपल्याला अजितदादांच्या बरोबर गेलं पाहिजे. आणि म्हणून मी हा निर्णय घेतला. दादा फक्त डेव्हलपमेंटसाठी घेतला. माझा कुठलाही स्वार्थ त्याच्यामध्ये नाही. मला कुठला कॉन्ट्रॅक्ट नको आहे, माझा कुठला फायदा नाही. मी काही 2 नंबरचं काम करत नाही. 25 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये एक पोलीस केस देखील माझ्यावर झाली नाही. एवढं चांगलं लोकांशी समन्वयानं संवादानं वागण्याचं काम मी केलंय. आणि म्हणून मी डेव्हलपमेंटसाठी आज दादांबरोबर चाललोय. कारण दादांचं प्रेम विकासावर आहे, डेव्हलपमेंट वरती आहे. काम करणारा एक ताकदीचा नेता महाराष्ट्रात आहे. मी ज्यावेळी भाजपमध्ये काम करत होतो त्यावेळी विदर्भ मराठवाड्यातले कधी कार्यकर्ते भेटले, त्यांना हिरवा वाटायचा. अरे काम करणारा आहे तिथं निर्णय देणारा धाडसी नेता, कार्यक्षम गतिमान नेता कोण महाराष्ट्रात असेल तर भाजपचे लोक देखील सांगतात तो अजितदादा पवार आहे. हे दादांचं कौतुक विरोधी पक्षाचे लोक देखील खासगीमध्ये त्या ठिकाणी करतात. अनेक मोठमोठे नेते, आमदार, खासदार, मंत्री करतात. हे मी जवळून अनुभवलेलं आहे. खेड तालुक्यातील काळूस मेदनकरवाडी जिल्हा परिषद गटातील उमेदवार गणेश नाना आरगडे यांना जाहीर पाठिंब्यासाठी काळूस गावात या भागातील तमाम नागरिकांची सोमवारी 19 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी बैठक झाली. खूप मोठ्या संख्येने पंचक्रोशीमधील नागरिक उपस्थित होते. खेड तालुक्याचे आमदार बाबाजी काळे यांनी यावेळी मार्गदर्शन केले. आपलं गाव, आपली माणसं आणि आपल्या काळूस गावाचं भविष्य यासाठी आपण खरं तर सगळेजण या ठिकाणी जमलेलो आहोत. काळूस गावच्या बाबतीत बोलायचं झालं तर अनेक वेळा आपण ऐकतो काळूस हे तालुक्यातील सर्वात मोठं गाव, काळूस गावची लोकसंख्या असेल, काळूस गावचा विस्तार असेल, आता तसं पाहायला गेलं तर खूप मोठा आहे. आणि ह्या लोकसंख्येचा फायदा म्हणजे प्रत्येक गोष्टीला जशा 2 बाजू असतात. एखादं गाव छोटं असतं, एखादं गाव मोठं असतं. मोठं असणं हा फायदा पण आहे आणि तोटा पण आहे. तर आता आपण फायद्याच्या बाजूने जर विचार केला तर सर्वांनी सांगितले काळूस गावाला प्रथमतः जिल्हा परिषद सदस्य निवडून देण्याची किंवा काळूस गावाचा जिल्हा परिषद होण्याची संधी मिळालेली आहे. आणि या संधीचं जर सोनं करायचं असेल तर आपल्याला सर्वात मोठा फायदा जर कुठला असेल तर आपला काळूस गाव सर्वात मोठं आणि लोकसंख्येच्या बाबतीत असेल, मतदानाच्या बाबतीत असेल, सर्वात मोठं आपलं काळूस गाव या तालुक्यामध्ये आहे. आणि याचाच फायदा यावेळेस आपल्या सर्वांना घ्यायचा आहे. असो गावचा विस्तार मोठा असल्यामुळे गावात अनेक अडचणी किंवा गावचे प्रश्न अनेक असतात. ते आतापर्यंत खूप सारे प्रश्न आपले पेंडिंग आहे. आणि हे जर सोडवायचे असेल तर काळूस गावातला जिल्हा परिषद सदस्य होणं हे खूप गरजेचं आहे. आणि त्याकरता अनेक वर्षातून काळूस गावाला ही संधी आली. आणि या संधीचं सोनं करण्यासाठी आपण सर्वजण नानांच्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहणार आहोत. मी देखील, मी वैयक्तिक, मी स्वतः, माझं कुटुंब, माझा पोटवडे परिवार आणि माझं गाव येणाऱ्या निवडणुकीत नानांच्या मागे भक्कमपणे उभा असेल अशी आपण या ठिकाणी आलो. निश्चित तुमचं ठरलंय का? मला एकदा सांगा की गावचं ठरलंय का? जर गावचं ठरलंय तर तुमचं ठरलंय तर आम्ही तुमचेच आहोत ना. जर गावाने ठरवलं तर आम्ही तुमच्यापेक्षा वेगळे नाही. आम्ही एक तुमच्याकडे जागा आहे. आम्ही या ठिकाणी बोलायला लावलं म्हणजे जर तुम्ही जर सर्वांनी जर ठरवलंय आणि जर सर्वांनी ठरवलं तर आम्ही तुमच्या सर्वांच्या वतीने नानाला शब्द द्यायचा का की गावाची सर्व जनता नानाच्या पाठीमागे उभी राहणार म्हणून. जर उभी राहणार असेल तर हात वर करून नानाला पाठिंबा जाहीर करा. आणि या ठिकाणी मी सर्वांच्या वतीने नानाला जाहीर पाठिंबा देतो आणि या ठिकाणी थांबतो. येणाऱ्या ग्रामपंचायतच्या निवडणुकीत सरपंच पद हे पहिलं तुम्हाला दिलं जाईल आणि तुमच्या अर्ध्या
घेतली जातील, यांच्या पार्टीचे आदर्श सदस्य घेतले जातील, यांचा उपसरपंच केला जाईल. पुढच्या 2.5 वर्षात त्यांना सरपंच पद द्या, तुम्ही उपसरपंच पद घ्या, 10 सदस्य घ्या आणि एवढं करत असताना आज तरी काळूस गावातील तुम्हा सर्व मंडळींचे आशीर्वाद उपकार माझ्यासारखा कार्यकर्ता कधी विसरू शकत नाही. इथून 18 किलोमीटरवर असणारी आमची पारळी काळेचवाडी कधीही माझा आपल्या गावाशी संपर्क नव्हता, परंतु तरी सुद्धा आपण माझ्यातला माणूस आणि मी तुमच्यातला माणूस ओळखून काळुसकर आणि मी एक घरचं नातं या ठिकाणी निर्माण झालं आणि 1100 मताच्या मताधिक्यानं 2017 साली आणि 1700 मताच्या मताधिक्यानं महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये गेल्या वर्षी आपण मला आशीर्वाद दिले आणि त्यामुळं काळुसगावची उतराई आता संपत भाऊ बोलले की काळुसगावची उतराई मी माझ्या आयुष्यात करू शकत नाही, कारण मला निवडून आलो 1041 मतांनी आणि मला काळुसगावची लीड दिलं 1100 मताचं. जर मी आमदार जर सदस्यच झालो नसतो तर आमदार म्हणून या ठिकाणी आलो नसतो आणि आमदार म्हणून या ठिकाणी गणेश नानांना उमेदवारीही देऊ शकलो नसतो. गणेश नानांचा प्रचार प्रमुख म्हणून कदाचित आलो असतो, परंतु आमदार म्हणून आज या ठिकाणी तुमच्यामुळे मी या ठिकाणी उभा आहे. आता येणाऱ्या काळामध्ये गावचा जो काही विचार होईल सर्वांना विचारात घेऊन जो काही मार्ग व्यवस्थित निघेल त्या अनुषंगाने सर्वांनी चर्चा करावी व या पुढील काळात तुम्हाला मी आमच्या सर्वांच्या वतीनं मनपूर्वक सदिच्छा शुभेच्छा. पुणे महापालिकेच्या निवडणुकीत महायुतीतील भाजप, शिवसेना, शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार हे तिन्ही पक्ष स्वबळावर लढल्यानंतर आता पुण्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये महायुतीतील भाजप आणि शिवसेना, शिंदे यांचे युती होण्याची शक्यता असून राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार या दोन्ही राष्ट्रवादीची आघाडी होणार असल्याचे निश्चित झाले. त्यामुळे पुण्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीत महायुतीतील मित्रपक्षांच्या विरोधात अजित पवारांचा संघर्ष होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महापालिकेच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना, शिंदे यांच्यात युतीसाठी बोलणी झाली, मात्र भाजपच्या स्थानिक नेत्यांनी विरोध केल्याने युती होऊ शकली नाही. मात्र आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये युती करण्याबाबत दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची चर्चेची पहिली फेरी झाली आहे. पुणे जिल्ह्यात या दोन्ही पक्षांची ताकद कमकुवत आहे. दोन्ही राष्ट्रवादीचे प्राबल्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हातात पुणे जिल्हा परिषदेचा कारभार अनेक वर्षापासून आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेवर सलग दुसऱ्यांदा बहुमत मिळवल्यानंतर भाजपचा आत्मविश्वास दुणावलाय. आता जिल्ह्याच्या ग्रामीण भागावर कब्जा करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सत्तेवरून पायउतार करण्याची योजना भाजपकडून आखण्यात येत आहे. त्यासाठी त्यांना शिवसेना, शिंदे पक्षाची गरज भासणार आहे. जिल्ह्यात भाजपने बस्तान बांधण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी पुरंदरचे काँग्रेसचे माजी आमदार संजय जगताप आणि भोरचे काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांना भाजपने पक्षात घेतले. जिल्ह्यात पुरंदर, जुन्नर, खेड, आळंदी, चाकण, राजगुरुनगर या परिसरात शिवसेनेची ताकद आहे. त्याचा फायदा करून घेण्यासाठी भाजपने शिवसेना, शिंदे पक्षाबरोबर युतीची बोलणी सुरू केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका या प्रतिष्ठेच्या झाल्या आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही महापालिकांमध्ये अपयश आल्यानंतर दोन्ही राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या पुणे जिल्हा ताब्यात ठेवण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेल्या शनिवारी बारामती येथे भेट घेतली. त्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्याच्या दृष्टीने चर्चा करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्षाने दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन निवडणुका लढवणार असल्याचं जाहीर केले. मात्र अजित पवार यांनी सावध भूमिका घेतली आहे. स्थानिक पदाधिकाऱ्यांना याबाबतचा अधिकार देण्यात आला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र रविवारी त्यांनी पुण्यात राष्ट्रवादीतील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतही घेतल्या. त्यावेळी आमदार रोहित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष विजय कोलते उपस्थित होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्षाच्या पाठिंब्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार हे महायुतीतील भाजप आणि शिवसेना, शिंदे या मित्रपक्षांबरोबर दोन हात करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.